रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटतं तुम्हाला ही सेवा करून? ही सेवा करून चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. किती वर्षापासून करत आहे तुम्ही? 4 वर्षापासून. 4-5 वर्षापासून तुम्हाला आनंद वाटतो का? आनंद वाटतो. आनंद. अनुभव. तुम्ही किती दिंड्यांना करता? याच दिंड्यांना करता की अजून इथल्या सर्व दिंड्यांना करता? बाकीच्याला जशी जितकं इथं जितक्या येतात तितक्यांना खूप आनंद वाटतो आयुष्यात. आनंद वाटतो. अजून पुढे करतच राहणार की करतच राहणार आयुष्य. आयुष्यभर? काय? म्हणजे तुम्ही आता तुमची युवा पिढी येणार आहे जे मुलं व्यसन करतात, दारू पितात, हे काय हे जे दारू पितात, जे हे करतात, त्यांना काय सांगू शकता तुम्ही तुमच्यापासून? हे देवभक्ती करायलाच पाहिजे म्हणून. व्यसन नाही करायला पाहिजे. हा, व्यसन मुक्त राहायला पाहिजे. हा माऊस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? श्याम सुंदर बुतोडा. तुम्ही इच्छित आहे का प्रॉपर? हा गेवराईची. किती वर्षापासून आपल्या वारकऱ्यांची सेवा करत आहे? हे 10 वर्ष जवळपास झाले. 10 वर्ष. 10 वर्ष झाली. कसा आनंद वाटतो तुम्हाला सेवा केल्याबद्दल? खूप आनंद येतोय. तुम्हाला असं जावं वाटत नाही का यांच्यासोबत वारीमध्ये? जावं वाटतं पण हे सेवा करण्यातच टाइम जातो सगळं. तुम्हाला किती दिवसापासून तुम्ही याची तयारीमध्ये असता की आपल्याकडे वारी येणार आहे, सेवा आपल्याला करायची आहे? 15 दिवस पासून चालू असतं. प्रत्येक दिंडीला करतो ना आपण. याच दिंडीला प्रत्येक दिंडीला? हा, प्रत्येक दिंडीला इथून जितके जातात ना 70-75 दिंड्या जातात. सगळ्या दिंड्याला करतो. प्रत्येक दिंडीला तुम्ही सेवा करा. हा, जो आनंद सेवा करायमध्ये तो कशातच नाही. कशातच नाही ना. जे आता तरुण मुले आहेत, जे असे व्यसन करतात, असे रिकामे पैसे आपले यांच्यामध्ये गमावतात, त्या पिढीला तुम्ही काय सांगू शकता तुमच्याकडून की सेवा करायची? सेवाच करायला पाहिजे सगळ्यांनी. धर्मच हे करायला पाहिजे. आणि आता तुम्हाला असं आता मुक्ताईची, आता आपण सध्या मुक्ताईच्या दिंडीची सेवा केली तुम्ही, आता तुम्हाला असा पुढचा अनुभव तुमचा की तुम्हाला मुक्ताईच्या दिंडीपासून सेवा केल्याबद्दल तुम्हाला काही घडलं असं तुमच्या आयुष्यामध्ये? असं काही सगळं भरपूर दिलं. मुक्ताईनी सगळ्याच दिंड्यांनी भरपूर दिलं. पांडुरंगाने भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे आता तुम्ही अजून हे तुमची जी आता युवा पिढी तुमच्या घरची असतील ते आता ही सेवा चालूच राहणार आहे का? सगळे कंटिन्यू जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा चालूच राहणार. पुढची पिढी पण करणार. हा, पुढची पिढी सगळे हे आमचे मधुर हर्षाड ना, हे सगळे ह्याच्यातच आहे. सागर ए कुशल मधुर आडना मधुर. हे सगळे करणारेच आहेत, सेवा करणारेच आहेत सगळे. तुमच्या जीवनात आलेला अनुभव? हा, तुमच्या जीवनात आलेला अनुभव सेवा केल्यानंतर? अनुभव काय आता सगळा चांगलाच अनुभव आहे. वाईट काहीच नाही ना. सगळं चांगलंच आहे. हा, आईच्या कृपेने भरपूर भेटलं. सगळं भेटलं. तुम्हाला कसं वाटतं आता तुमचे बाबा कितक्या वर्षापासून आपल्या मुक्ताईच्या दिंडीच्या अनेक पालख्यांची सेवा करताय, आता तुम्ही पुढे चालून तुमचं हे चालू करण्याचं की नाही? ठेवणार ना, चालूच ठेवणार, कायम ठेवणार. कायम करणार. मला तुमच्यापासून तुम्ही आता हे जी युवा पिढी आहे त्यांना काय सांगू शकता की जे व्यसनमध्ये आहे ते सगळं? व्यसनाधीश नाही राहायला पाहिजे. भक्तीच्या मार्गाने काम केलं पाहिजे. चांगले कर्म केले पाहिजे. निर्व्यसनी राहायला पाहिजे. तुम्ही सध्या काय करता आता? व्यवसाय. आता व्यवसाय सोडून आता वारकऱ्यांची सेवा करायनंतर आले तुम्ही, हो. त्याच्यामध्ये आनंद वाटतो का तुम्हाला? भरपूर आनंद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.